ॲडव्होकेट आहेत आणि बोलणार नाही असं कधी होऊ नाही शकत. तुमच्यासाठी 2 शब्द. हॅलो, बोला. आज या ठिकाणी येण्याचा अचानक योग आला. मी माझ्या खाजगी कामानिमित्त मुंबईला आहे आणि प्राचीकडे भेटायला जायचं होतं, ठरलेलं होतं. ती माझी सून आहे आणि अनघा देशपांडे इथे वरती माझी पुतणी आहे. त्याच्या दोन्ही निमित्ताने या ठिकाणी माझी भेट झालेली आहे. संगीत हा मनाला रिझवणारा एक विषय आहे. मी वास्तविक पाहता भूगोलाचा प्राध्यापक आहे. दगड, धोंडे, नद्या, डोंगर हे मी शिकवलेलं आहे. पण त्यामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचं संगीत असतं. ते फक्त आपल्याला शोधता आलं पाहिजे म्हणजे सापडेल. या संगीताचा मानवी जीवनाशी खूप जवळचा संबंध आहे. जेव्हा मनुष्यावर संकट येतात, दुःखाचे प्रसंग येतात, अशा वेळेला संगीत तुम्हाला त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. संगीतामुळे आपलं मन रमतं आणि या हळुवार संगीताने आपण त्यातून पुढे पुढे येतो. मला परमेश्वराने गळा दिला नाही, घसा दिलेला आहे. त्यामुळं मी गाणं म्हणू शकत नाही, परंतु ऐकता येतं. त्याचा आनंद मात्र निश्चितपणे घेता येतो. मी जवळजवळ 1955-56 ला बैजू बावरा पिक्चर पाहिलेला होता आणि बैजू बावरामध्ये काय अप्रतिम संगीत आहे. तिथे आजही मला आठवतं आणि त्यातले जे गीत झाले तर आपलं आपोआप मन तुमचं डोलत राहा. गीत रामायण आहे सुधीर फडकेंचं. काय मनुष्याला वेडा करून टाक, डोळ्यात पाणी येतं. म्हणजे संगीतामध्ये ही एवढी मोठी ताकद आहे. म्हणून आज या ठिकाणी प्राचीने एवढं मोठं एक उभा केला, हा मोठा ग्रुप सर्वांना एकत्र आणलं, हे खरोखर खूप महत्वाचं आहे, चांगलं आहे. आनंद घेता येतो आणि मला याच्यात सहभागी होता येतो. कारण माझे दोन्ही विषय वृक्ष आहेत. दुसरं मी रिटायरमेंट नंतर 24 वर्ष वकिली केली. ही माझी आवड होती आणि नुसतेच मी थातूर मातूर वकिली केली नाही, तर मी अगदी टॉपवर जाऊन वकिली त्या ठिकाणी केली आणि हायरेस्ट अप टू दिल्ली, सुप्रीम कोर्ट, सगळ्या कोर्टामध्ये मी गेलो. सगळ्या कोर्टामध्ये मी आर्ग्युमेंट केलं. तुम्ही हे करू शकता, तुम्हाला फक्त आवड पाहिजे, त्यात तुम्ही झोकून दिलं पाहिजे. वय हे आडवं येत नाही. आहे आज माझं वय 85 आहे आणि दरला तुम्हाला चालतंय. काठी मुद्दा मांडले नाही, काठी घेतले लोक राहतात पण या काठीचे उपयोग मात्र खूप झाले. वाघा बॉर्डर पाहायला गेलो, प्रचंड गर्दी असते तिथे, पण माझ्या हातात काठी बघितल्याबरोबर एक सरदारजी आले आणि मला बसायला सर्वात पुढे जागा दिली. पण हा काठीचा उपयोग होतो नाही असं नाही. म्हणून जीवनामध्ये जे विविध अंग याचा आपण मनापासून आनंद घ्या. आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपण जमलेले आहात, त्याचा खरोखर मला आनंद झाला. मला येता आलं, 2 शब्द बोलता आले, याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. थँक्यू. 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 आता